कांदा खोबऱ्याचं वाटण किंवा कांदा खोबऱ्याचा मसाला। अतिशय कमी साहित्यामध्ये पदार्थाला चव येते, जळजळ होत नाही, दाटसरपणा पण येतो। विविध प्रकारच्या उसळी, छोले, राजमा, फ्लॉवर कांदा बटाटा रस्सा यामध्ये हा मसाला अतिशय छान लागतो। पण रोजच्या भाज्यांमध्ये हा वापरू नये, कारण मग सर्व भाज्यांच्या चवी सेम होतील। एकदा करून ठेवला की 10 ते 12 दिवस फ्रीज मध्ये छान राहतो। कांदा असा उभा चिरून घ्यायचा। गोटा खोबरं ह्या किसणीने किसून घेतलंय। खोबऱ्याच्या दुप्पट कांदा घ्यायचा, कुठलंही माप घ्या। मी इथे 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, त्याच्या दुप्पट कांदा घेतलेला आहे। दाटपणा आणि चवीसाठी 3 ते 4 काजू। सर्वप्रथम काजू आणि खोबरं भाजून घेणार आहोत। ह्याच्यासाठी तेल वापरायची गरज नाही, भाजताना खोबऱ्याला तेल सुटतं। खोबरं लालसर रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं, म्हणजे त्याला खमंगपणा येतो। कांदा सुद्धा लालसर रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा पहिले 2-4 मिनिटं तसाच भाजायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे। कांदा भाजताना तेल का घालायचं? कारण कांद्यातलं पाणी संपल्यानंतर तो खाली चिकटायला लागेल, म्हणून तेल घालायचं। कांदा गार करून घेऊ। भाजलेलं कांदा खोबरं वाटून घ्यायचं। एका वेळेला अर्ध-अर्धच घ्यायचं, म्हणजे चांगलं वाटलं जातं। वाटताना पाण्याचा वापर करायचा नाही। वाटण तयार। एन्जॉय।